हिंगोली राज्य निवडणूक आयोगाने हिंगोली नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर केला आहे। या निवडणुकीत नगराध्यक्ष थेट निवडणुकीद्वारे आणि 34 नगरसेवकांची निवड होणार आहे। निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली। नगर विकास विभागाने 6 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या आदेशानुसार हिंगोली नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या गटासाठी राखीव ठेवण्यात आले आहे। एकूण मतदारसंख्या आहे 71,880, यामध्ये पुरुष 36,696 आणि स्त्रिया 35,184 आहेत। तर मतदानासाठी एकूण 17 प्रभागांमध्ये 78 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत। नगराध्यक्ष उमेदवारासाठी निवडणूक खर्चाची मर्यादा 11,25,000 रुपये तर नगरसेवकांसाठी 3.5 लाख रुपये इतकी निश्चित केली आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे। प्रचारादरम्यान पक्षी, प्राणी, शस्त्रे वापरण्यास मनाई असून धर्म, जात किंवा प्रार्थना स्थळांचा राजकीय प्रचारासाठी वापर करणे पूर्णपणे निषिद्ध आहे। राज्य निवडणूक आयोगामार्फत जी आपल्या प्रेस कॉन्फरन्स झाली आणि तेव्हापासून आदर्श आचारसंहितेचं संपूर्ण राज्यभरातील नगरपालिका क्षेत्राच्या हद्दीपुरते आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने मतदारावर प्रभावित करण्यासारख्या बाबीवरती बंदी घातलेली आहे। जरी आचारसंहिता ही नगरपालिका क्षेत्रात जरी असली तरी मतदारावर प्रभावित करणारी एखादी बाब नगरपालिका हद्दीबाहेर जरी घडत असेल तर त्यालाही आळा घालण्यात येणार आहे की तशी बाब खपवून घेतली जाणार नाही। आचारसंहितेच्या अनुषंगाने धार्मिक स्थळांचा, धार्मिक बाबतीवरती किंवा एखाद्या उमेदवाराच्या वैयक्तिक टीका टिप्पणी यावरती प्रतिबंध असणार आहे। त्याच्या सूचना राजकीय पक्षांना देण्यात आलेल्या आहेत आणि या अनुषंगाने आपली जी स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम आहेत किंवा आपली भरारी पथक आहेत तेही नेमून देण्यात आलेले आहेत। त्या अनुषंगाने जर अशा कुठल्याही घटना या हिंगोली नगरपालिकेच्या अनुषंगाने घडत असतील तर मला वैयक्तिक संपर्क साधावा व आचारसंहितेचा पथकाचा जो नंबर आहे तो आपल्याला पुरवण्यात येईल। कोणतीही बाब जी मतदारांच्या मतदान देण्याच्या हक्कावरती विपरीत किंवा त्यांना प्रलोभन देणारी असेल किंवा त्यांच्या मतदानाचा हक्क त्यांना पारदर्शकप्रमाणे राबवण्याकरता कुठलीही गोष्ट अडथळा आणण्यासाठी असेल किंवा एखादी आपली नगरपालिका निवडणूक निपक्षपाती किंवा पारदर्शक होण्यास अडथळा आणणारी असेल अशी कुठलीही बाब करता येणार नाही, त्याला बंदी आहे। मतदारांच्या अनुषंगाने सर्व सुविधा ज्या आपल्याला मिनिमम अश्योर्ड फॅसिलिटी द्यावे लागतात त्या अनुषंगाने दिव्यांगाकरता, गरोदर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक यांच्याकरता आवश्यक त्या सुविधा देण्यात येणार आहेत। यापूर्वीच आपण बैठक घेऊन सर्व उमेदवार राजकीय पक्षांना आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याच्या अनुषंगाने त्यांना सूचना देण्यात आल्या आहे व त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे। सर्व उमेदवारांकरता नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर किंवा नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी उमेदवारांकरता जाहीर सूचना आपण प्रदर्शित करणार आहोत। त्याच्या अनुषंगाने नामनिर्देशन सोबतच ज्या आवश्यक कागदपत्रांची जी पूर्तता करणे उमेदवारांनी अपेक्षित आहे नामनिर्देशन दाखल करणाऱ्या त्यांच्याकरता आपण त्याची छाननी सूची किंवा त्यांच्याकरता मार्गदर्शक सूचना प्रदर्शित करणार आहोत। त्यानुसार त्यांना नामनिर्देशन पत्र, त्याच्यासोबत गुन्ह्याच्या आणि आर्थिक मालमत्तेच्या संदर्भातील असणारे त्यांचे ऍफिडेव्हिट, 2 पेक्षा अधिक अपत्य नसल्याबाबतचे ऍफिडेव्हिट व अनुषंगिक कागदपत्रे जी आहेत ते आपण त्यांना सूचना कळवणार आहोत त्या अनुषंगाने।